नमस्कार. इंडियन कल्चरल आर्काइव्ज म्हणजेच भारतीय सांस्कृतिक संचित या माझ्या यूट्यूबवरील चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. ललिता सहस्रनामाच्या असणाऱ्या काही नामांचा आपण विचार केलेला आहे. त्यापैकी तिचं स्वरूप काय आहे, ती कुठे राहते, तिला काय आवडतं, तिला कोणते खाद्यपदार्थ आवडतात, ती विश्वावर कसं नियंत्रण ठेवते, हा भाग आपण पाहिला. आणि याच्यानंतरच्या असणाऱ्या पुढल्या नामांमध्येही तिचं असणारं स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या स्तोत्रामध्ये सांगितलेलं दिसून येईल. तेव्हा आपण पुढल्या नामानं आता सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां मालिकमौलीस्फुरं तारानायकशेखरां स्मितमुखीं आपेन वक्षोरुहं पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रक्तघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परां अंबिकां. श्री ललिता मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिच्या 1000 नावांपैकी आत्तापर्यंत आपण 900 नामांचा अर्थ पाहिला. आता आपण याच्या शेवटच्या भागाकडे वळत आहोत. शेवटची असणारी 100 नामंसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा अर्थ माहिती झाला तर लक्षात राहू शकतात. चला तर मग सुरू करूया. वीर गोष्टी प्रिया वीरा नैष्कर्म्या नादरूपिणी विज्ञान कलना कल्या विदग्धा बैंदवासना. वीर गोष्टी प्रिया, वीरांच्या गोष्टी किंवा भाषण तिला प्रिय आहे. सर्वसामान्य आपल्याला व्यवहारात पण आपण म्हणतो बघा, कुठलं युद्ध चालू असेल तेव्हा कोण आहे जिंकताय आणि कोण हरत आहे, तेव्हा रणांगणावर काय चाललंय त्या युद्धस्य वार्ता रम्या. वीरांच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. मग देवीला तर आवडतच असणार. वीरा म्हणजे काय आहे, ती वीरपती आणि मुले असणारी आहे, वीरपत्नी आहे, शूर आहे ती. नैष्कर्म्या, कर्म करीत असून ती कर्माने बांधलेली निष्काम आहे. नादरूपिणी, नाद म्हणजे हृदयातला असणारा अनाहत नाद. विज्ञान कलना म्हणजे साक्षात ज्ञान, आत्मसाक्षात्कार घडवणारी तिचं रूप आहे. कल्पा म्हणजे सर्व कलांमध्ये श्रेष्ठ. विदग्ध, विदग्धा म्हणजे चतुरा. बैंदवासना म्हणजे बिंदूत राहणारी. बिंदू म्हणजे कुठला बिंदू, आज्ञाचक्राच्या इथे मध्यभागी असणाऱ्या बिंदूमध्ये तिचं वास्तव्य आहे. तत्वाधिका तत्वमयी तत्वमर्थ स्वरूपिणी सामगान प्रिया सौम्या सदाशिव कुटुंबिनी. ती तत्वाधिका आहे म्हणजे सर्व तत्वांच्या अतीत आहे. तत्वमयी आहे म्हणजे विद्यातत्व, आत्मतत्व, शिवतत्व यांची मूर्ती आहे. तत्वमर्थ स्वरूपिणी, तत् म्हणजे परब्रह्म, त्वम म्हणजे आत्मतत्व. याचा अर्थ अपरोक्षानुभूती, प्रत्यक्ष अनुभवाने जाणता येतं. सामगान प्रिया, सामवेदांचे गान तिला आवडतं, गायन आवडतं. सौम्या म्हणजे सोमयागात तिची पूजा केली जाते. सदाशिव कुटुंबिनी, सदाशिवाची ती भार्या किंवा पत्नी आहे असं आपल्याला सांगता येईल. तेव्हा सौम्या याचा अर्थ सोमा म्हणजे शिव आणि शक्ती या दोन्हीने मिळून ती बनलेली आहे, म्हणून तिला सौम्या असंही म्हटलं जातं. मुलीचं नाव सौम्या ठेवतात पण सौम्याचा अर्थ माहिती नसतो. सौव्या अपसौव्य मार्गस्था सर्व आपद विनिवारिणी स्वस्था स्वभाव मधुरा धीरा धीर समर्चिता. सौव्य आणि अपसौव्य या दोन्ही मार्गांनी तिची प्राप्ती होते. सर्व आपद विनाविणी, सर्व आपदा म्हणजे सर्व संकट निवारण करणारी, नाहीशी करणारी. स्वस्था स्वतःच्या ठिकाणी सर्वदा राहणारी. स्वभाव मधुरा, मधुर स्वभावाची. धीरा आहे म्हणजे धैर्यवती आहे. आणि धीर समर्चिता आहे म्हणजे पंडितांनी ती पूजलेली आहे. सौव्य आणि अपसव्य म्हणजे काय, योगमार्गातला अर्थ इडा नाडी आणि अपसव्य म्हणजे पिंगला नाडी आणि त्याच्या मध्यभागी असणारी सुषुम्ना नाडी म्हणजे श्वासाचं निरोधन करून तिच्यापाशी जाता येतं. योग साधनेमध्ये श्वासाचं निरोधन म्हणजेच प्राणायाम कसं करावा हे शिकवलं जातं.
हा योगमार्गातला अर्थ आहे. आणि सव्य अपसव्य म्हणजे काय? देवयान आणि अपसव्य म्हणजे पितृयान मार्ग, म्हणजे तटस्थ असा त्याचा अर्थ आहे. ती सर्व संकट दूर करणारी आहे आणि तेव्हा तिची 1000 नावंही म्हटली जातात. भक्तांचं दुर्भाग्य, संकट सगळं ती दूर करते आणि स्वतःच्या ठिकाणी राहणारी आहे. धैर्यवती आहे. अद्वैताचा आणखीन एक अर्थ आहे, ज्ञान देणारी आहे असाही अर्थ आहे. चैतन्यार्घ्य समाराध्या चैतन्य कुसुमप्रिया सदोदिता सदा तुष्टा तरुणादित्य पाटला. चैतन्य अर्घ्य समाराध्या म्हणजे चैतन्याच्या अर्घ्याने, म्हणजे चैतन्य रूपी जलाने तिला अर्घ्य देऊन तिची पूजा करता येते. चैतन्य कुसुमप्रिया चैतन्य रूपी फुलं तिला आवडतात. सदा तुष्टा नेहमी संतुष्ट आहे. सदा तुष्टा म्हटलेला आहे. सदोदिता पण आहे, म्हणजे सदा स्वयंप्रकाशी आहे, सदा समाधानी आहे. तरुणादित्य पाटला. तरुणादित्य म्हणजे आदित्य म्हणजे सूर्य, उगवता सूर्य. पाटला म्हणजे गुलाबी. उगवत्या सूर्याप्रमाणे तिचा रंग हा नेहमीच गुलाबी आहे. गुलाबी रंग हा तेजाचं, शक्तीचं प्रतीक मानलं जातं असाही त्याचा अर्थ आहे. दक्षिणा दक्षिणाराध्या दरस्मेर मुखांबुजा कौलिनी केवला नैर कैवल्य पददायी. दक्षिणा दक्षिणाराध्या. दक्षिण म्हणजे सुसंस्कारी वैदिक पंडित. अदक्षिण म्हणजे कामाचारी, म्हणून म्हणजेच मूर्ख लोक आहेत. सुसंस्कारी लोक ही आराधना करतात आणि कामाचारी मूर्ख लोकही तिची आराधना करतात. दरस्मेर मुखांबुजा. दर म्हणजे शंख, स्मेर म्हणजे काय शोभिवंत. मुखांबुजा कमळाप्रमाणे मुख असणारी. शंखाप्रमाणे तिचं मुख हे शोभिवंत आहे. कौलिनी केवला कुल उपासकांकडून पूजली जाणारी किंवा सुखदुःख मुक्त. अनर्घ्य कैवल्य पददायिनी. अनर्घ्य म्हणजे अमूल्य, कैवल्य पद म्हणजे मोक्षपद. ती अमूल्य असे मोक्षपद देणारी. केवल म्हणजे काय? निर्गुण असा त्याचा अर्थ. सुखदुःखापासून ती मुक्त करते. स्तोत्रप्रिया स्तुतिमती श्रुती संस्तुत वैभवा मनस्विनी मानविनी मानवती महेशी मंगलाकृती. ती स्तुतिप्रिय आहे. स्तोत्र म्हटलं जातं तेव्हा देवांची स्तुती केली जाते, तेव्हा ती स्तुतिप्रिय आहे. स्तुतिमती आहे, स्तवन करण्यासही योग्य आहे. श्रुती संस्तुत वैभवा. वेदांनी तिचं वैभव वाखाणलं आहे, वैभव वाखाणलेला आहे. मनस्विनी दृढनिश्चयी आहे, स्वाधीन मनस्का आहे. दृढनिश्चयी. एखाद्या मुलीचं नाव मनस्विनी असतं म्हणजे दृढनिश्चयी. मानवती उदार मनाची. महेशी महेशाची पत्नी. आणि मंगलाकृती ही म्हणजे तिचे रूप हे अर्थातच मंगलमय आहे. विश्वमाता जगद्धात्री विशालाक्षी विरागिणी प्रगल्भा परमोदारा परमोदा मनोमयी. विश्वमाता म्हणजे विश्वाची माता आहे, जगाची रक्षण करणारी आहे, पालन करणारी. दात्री म्हणजे रक्षण करणारी, पालन करणारी. विशालाक्षी आहे म्हणजे विशाल, तिचे डोळे हे विशाल आहेत. विरागिणी आहे, ती वैराग्यशील आहे. प्रगल्भा म्हणजे धैर्यशील आहे, प्रौढ आहे. प्रगल्भ म्हणजे अनुभवाने माणसाला प्रगल्भता प्राप्त होत असते. परमोदारा. परम म्हणजे उदार. परमोदा आहे, अत्यंत आनंद देणारे. परमोदा. मनोमयी आहे म्हणजे स्पंदन. मनोमयी म्हणजे स्पंदन, शक्तिरूप आहे. पूर्ण मन आहे, सगळ्यांच्या मनामध्येही ती आहे. व्योमकेशी विमानस्था वजनी वामकेश्वरी पंचयज्ञ प्रिया पंचप्रेत मंचाधीशायिनी. व्योम म्हणजे आकाश, केशी म्हणजे केस. व्योमकेशाचा अर्थ शिव, त्या शिवाची पत्नी म्हणून व्योमकेश. आकाश हे तिच्या डोक्यावरील. केवढी प्रचंड कल्पना. आकाश केस आहेत देवीचे आणि व्योमकेश शिव म्हणून ती शिवाची पत्नी आहे. विमानस्था म्हणजे विमानात उच्च जागी बसलेली. विमान म्हणजे आकाश आहे. वज्रिणी म्हणजे वज्रधारी, इंद्राची पत्नी, वज्र हे अस्त्र वापरणारी. वामकेश्वरी. वामक म्हणजे वाममार्गी. वाममार्गी त्यांची अधिष्ठात्री देवता आहे, म्हणजे तंत्रमार्गी लोकांची. पंचयज्ञ 5 प्रकारचे यज्ञ हे तिला अर्थातच प्रिय आहेत. अग्निहोत्र करतात घरी, दशपूर्णमास करतात, चातुर्मास करतात, पशुयाग करतात, सोमयाग करतात. ती नेहमी मंचकावर वामकेश्वरी. पंचयज्ञ प्रिया, 5 प्रकारचे यज्ञप्रिय. पंचप्रेत मंचाधीशायिनी. पंचप्रेत आणि त्या पंचप्रेतांच्या मंचकावर बसलेली आहे.
मी अभ्यास करत असताना मलाही असं दिसून आलं, पंचप्रेत म्हणजे काय? पंचप्रेताचा अर्थ काय आहे? म्हणजे काय? ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव यांना पंचमहाप्रेते असं म्हटलं. आता देवानं प्रेत का हो म्हटलंय? त्याचा अर्थ काय आहे? तर या सगळ्या देवांचा देवीशी संपर्क सुटला तर ती निर्जीव होतात असं त्याचं आहे. म्हणून 5 देवतांनी मंचकाला आधार दिलेला आहे. त्यांची प्रेत मृत म्हणण्याचं कारण ते देवीशिवाय बलहीन आहेत. श्री ब्रह्मा, श्रीधर, श्रीरुद्र, ईश्वरे मंचकाचे 4 पाय आहेत. तर सदाशिव म्हणजे शिव या त्या चौरंगावरील किंवा मंचकावरील चादर आहे. शक्ती विना महेशानी केवलम शवरूपका. शिव हा शक्तीशिवाय शवमय आहे असं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. असा एक वेगळा अर्थ आपल्याला दिसून येईल. पंचमी पंचभूतेशी पंचसंख्योपचारिणी शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शंभुमोहिनी. 5व्या ब्रह्माची म्हणजे सदाशिवाची ती पत्नी आहे. पंचभूतेशी आहे म्हणजे पंचभूतांवर तिची सत्ता आहे. पंचसंख्योपचारिणी 5 प्रकारच्या 5 पंचोपचारे पुजारी म्हणतात ना, पूजा करता येते. शाश्वती चिरंतन, शाश्वत चिरंतन इटर्नल आहे ती. शाश्वत ऐश्वर्या कायम टिकणारे ऐश्वर्य आहे ती. शर्मदा, शर्म म्हणजे सुख, कायम सुख देणारी. आणि शंभू मोहिनी, शंभूला म्हणजे सदाशिवाला, शिवाला सुद्धा ती मोहित करते, ती चकित करते. धरा धरसुता धन्या धर्मिणी धर्मवर्धिनी लोकातीता गुणातीता सर्वातीता शमात्मिका. धरा म्हणजे पृथ्वी. धरसुता म्हणजे काय? धर म्हणजे पर्वत, पर्वताची सुता. हिमालयाची कन्या आहे ना ती, म्हणून ती पर्वत कन्या, पर्वत सुता आहे. धन्या म्हणजे परमहित करणारी. धर्मिणी धर्मशील आहे. धर्मवर्धिनी धर्म वाढवणारी. लोकातीता सर्व लोकांच्या पलीकडे असणारी. गुणातीता गुणांच्याही पलीकडे. सर्वातीता सर्व वस्तुजातांच्याही पलीकडे असणारी. क्षमाश्रिता क्षमात्मिका. क्षम म्हणजे शांतीचा ती आत्मा आहे. बंधुक कुसुम प्रख्या बाला लीला विनोदिनी सुमंगली सुखकरी सुवेशाढ्या सुवासिनी. बंदूक, बंदूक कुसुम म्हणजे बंदूक फुलं आहेत. त्या बंदूक फुलाप्रमाणे तिची कांती आहे. बाला म्हणजे शाश्वत कुमारी. लीला विनोदिनी म्हणजे विश्वाचा खेळ खेळताना त्याच्यामध्ये हे जग म्हणजे तिची लीला. इट इज द प्ले ऑफ गॉडेस ललिता असं म्हणावं लागेल. आणि त्याच्यात तिला आनंद मानणारी आहे, आनंद वाटतो. सुमंगली स्वतः अत्यंत मंगल. सुखकरी सुखी करणारी. सुवेशाढ्या म्हणजे चांगला वेश, चांगल्या वेशाने युक्त आहे. सुवासिनी म्हणजे सौभाग्यवती आहे असा त्याचा अर्थ आहे. ती भक्तांना सुख समृद्धी देते. सुंदर सुंदर वेश परिधान करणारी आहे आणि अखंड सौभाग्यवती. सुवासिनी अखंड सौभाग्यवती आहे. सुवासिन्यर्चन प्रीता शोभना शुद्ध मानसा बिंदू तर्पण संतुष्टा पूर्वजा त्रिपुरांबिका. सुवासिन्यर्चन प्रीता म्हणजे सुवासिनी काय? सुवासिनींच्या पूजेमुळे ती संतुष्ट होते. आ शोभना, आ म्हणजे नेहमी, शोभना म्हणजे सुंदर. शुद्ध मानसा शुद्ध मनाची. बिंदू तर्पण बिंदूमध्ये केलेल्या तर्पणाने तृप्त होणारी. आता बिंदूचा अर्थ मगाशीच सांगितला मी मागच्या भागात. पूर्वजा सर्वांच्या पूर्वी जन्मलेली. त्रिपुरांबिका, त्रि म्हणजे 3, पुर म्हणजे अवस्था, अंबिका म्हणजे माता. त्रिपुरांची ती जीवांची अंबिका आहे. शुद्ध मनाची आहे. श्रीचक्रातील मध्यबिंदूत ती राहते. आणि म्हणून ब्राह्मणांनी दुधाने, क्षत्रियांनी तुपाने आणि वैश्यांनी मद्याने आणि शूद्रांनी मद्याच्या साधनाने, मधाने वैश्यांनी मधाने आणि शूद्रांनी मद्याच्या साधनाने तर्पण केले तर ती संतुष्ट होते. दशमुद्रा समाराध्या त्रिपुरा श्री वशंकरी ज्ञानमुद्रा ज्ञानगम्या ज्ञानज्ञेय स्वरूपिणी. दशमुद्रा 10 प्रकारच्या मुद्रांच्या साधनांनी तिची आराधना करता येते. एकूण 10 मुद्रा आहेत बरं का. या 10 मुद्रांच्या द्वारे आराधना करता येते. शंखमुद्रा वगैरे आपल्याला ज्ञानमुद्रा आहे. अनेक मुद्रांचे प्रकार आहेत. ज्ञानमुद्रा ज्ञानगम्या, ज्ञानगम्या म्हणजे ज्ञानाने प्राप्त होणारी. ज्ञानस्वरूप ज्ञानज्ञेय, ज्ञातृ आणि ज्ञेय म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाचा विषयही तीच आहे. कोणतंही ज्ञान प्राप्त होत असताना 3 गोष्टी लागतात. एक ज्ञाता, त्याच्यानंतर विषय ज्ञानाचा
आणि ते काय त्याच्यामधला असणारा ज्ञेय संबंध असा त्याचा अर्थ आहे. ज्ञान आणि ज्ञानाचा विषय हे तीच आहे, वेगळं नाही. योनी मुद्रा त्रिखंडेशी त्रिगुणांबा त्रिकोणगा अनघाद्भुत चारित्र्य वांछितार्थ प्रदाय. योनी मुद्रा ती सृष्टीच्या निर्मितीची मुद्रा आहे. त्रिखंडेशी आहे. त्रिखंडा मुद्रा देवता तीच आहे. त्रिगुणांबा 3 गुणांनी बनलेली त्रिखंडा मुद्रेची स्वामिनी आहे ती. अंबा सर्वांची माता. त्रिकोणगा श्री चक्राच्या त्रिकोणात राहते. श्रीचक्र पाहिलं तर खाली त्रिकोण आहेत आणि वरही त्रिकोण आहेत. त्या त्रिकोणात ती राहते. अनघा अघ म्हणजे पाप. मुलीचं नाव अनघा असतं पण नाव नाही. अनघा याचा अर्थ निष्पाप. निष्पाप आहे ती. पापाचा लवलेश सुद्धा नाही तिच्यात. अद्भुत चरित्र, तिचं कार्य आश्चर्यचकित करणारे आणि वंचितार्थप्रदायिनी म्हणजे भक्तांनी इच्छिलेली वस्तू प्राप्त करून देणारी ती आहे. अभ्यासातिशय ज्ञाता षडद्वातीत रूपिणी अव्याज करुणामूर्ती अज्ञान ध्वांतदीपिका. अभ्यासातिशय ज्ञाता म्हणजे काय, ज्ञानाच्या अतिशय अभ्यासाने तिला प्राप्त करून घेता येतं. षडद्वातीत रूपिणी ध्यानाच्या 6 मार्गांच्या पलीकडे. अव्याज करुणामूर्ती म्हणजे पक्षपात नाही तिच्याकडे, पक्षपात रहित अशा प्रकारची ती जणू काही करुणामूर्ती आहे. अज्ञान ध्वांत दीपिका अज्ञानाचा अंधार नाहीसा करणारी दीपिका, लॅम्प आहे किंवा दीप आहे ती, असा त्याचा अर्थ आहे. आबाल गोप विदिता सर्वानुलंघ्य शासना श्री चक्रराज निलया श्रीमत त्रिपुर सुंदरी. आबाल गोप म्हणजे बालांना आणि गोपालांनाही ती समजू शकते किंवा ज्ञात होऊ शकते. सर्वानुलंघ्य शासना, अनुल्लंघ्य म्हणजे न उल्लंघिता. सर्वांना तिच्या आज्ञा ज्या काही आहेत त्या अजिबात उल्लंघिता येत नाही. एकदा तिने जे काही ठरवलं असेल प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ते त्याला ओलांडून जाता येत नाही. श्री चक्रराज श्री चक्र निलया, निलया म्हणजे तिचं निवासस्थान. श्री चक्रात ती राहते म्हणून विशेषतः नवरात्रात श्री चक्राची पूजा करतात. श्रीमद त्रिपुर सुंदरी श्री दिव्य त्रिपुर सुंदर. त्रिपुर सुंदर म्हणजे शिव, त्याची पत्नी ती त्रिपुर सुंदरी असं आहे. तिच्या आज्ञांचं पालन माणसाला करावंच लागतं. श्री चक्रात बिंदू असतो, त्रिकोण असतात. जसा जीव शरीरात तशी देवी ही श्री चक्रात राहते, ती त्रिपुर सुंदरी. श्री शिवा शिव शक्तैक्य रूपिणी ललितांबिका एवं श्री ललिता देव्या नाम साहस्रकम जगुहू. ती श्री शिवा आहे म्हणजे शिवाची पत्नी आहे. शिव शक्तैक्य रूपिणी आहे म्हणजे शिव आणि शक्ती यांचं पूर्ण ऐक्य असं तिचं रूप आहे. आणि ती ललिता माता ललितांबिका आहे. आणि ही तिची 1000 नावे. अशा प्रकारे या ललिता देवीची 1000 नावं गायली गेलेली आहेत. 1000 नावांचं हे ललिता सहस्त्र स्तोत्र पूर्ण झालंय. इति श्री ललिता सहस्रनामानि दशमशतकम नाम एकादशी नाम एकादशी धारिणी कला ब्रह्मांड पुराणे श्री ब्रह्मांड पुराणे उत्तरखंडे हयग्रीव अगस्त्य संवादे श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम संपूर्णम. या 1000 नावांचा सगळा अर्थ, ती कशा कशात आहे, ती काय करते, तिचं कार्य काय आहे, ती कलागुणांनी कशी आहे, वेष्टिता आहे, गगनात तसा आहे, शिवप्रिया आहे, शिव आणि शक्ती यांचं ऐक्य तिच्यात सामावलेलं आहे, यज्ञप्रिया आहे, असे अनेक अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि हे स्तोत्र आपण सर्वांनी ऐकलं त्याबद्दल मलाही आनंद आहे. आणि रोज जरूर म्हणावं, रोज नाही म्हणता आलं तर हे शुक्रवारी म्हणावं, अश्विन नवरात्रात म्हणावं, चैत्र नवरात्रात म्हणावं. आपल्या घरातल्या कुटुंबातील सगळे जे काही सभासद आहेत किंवा मुलं आहेत, सुना आहेत, मुली आहेत, पती आहेत, पत्नी आहेत, त्यांच्या वाढदिवसालाही आपण हे म्हटलं तर आपल्याला अर्थातच श्री ललिताच्या कृपेने आपल्याला इच्छित जे काही आपण मनाशी योजलं असेल, जो संकल्प सोडलेला असेल तो आपल्याला पूर्ण होऊ शकेल आणि आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य प्राप्त होईल. ती प्राप्त करून देईल. फक्त श्रद्धा असावी लागते, भक्ती असावी लागते. ललिता देवीच्या नामांचा अर्थ आपण आतापर्यंत शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देते. असेच नवीन नवीन विषयावरील व्हिडिओ
भारतीय सांस्कृतिक संचित म्हणजेच इंडियन कल्चरल आर्काइव्ज या माझ्या यूट्यूब चॅनेलवर लवकरच टाकले जातील आणि ते आपण अवश्य पाहावे आणि मला भरघोस प्रतिसाद द्यावा. आपले शुभाशीर्वाद आणि शुभसंकल्प माझ्या पाठीशी आहेतच. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन मी इथे थांबते.